नमस्कार मंडळी, साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आयुष्याची संध्याकाळ असा एक सुंदर लेख आहे. छापा की काटा. दोघांचीही निवृत्ती झाली होती. साठी कधीच ओलांडली होती. अजूनही परिस्थिती ठीक होती. हातात हात घालून ती चालत होती. तो राजा, ती राणी होती. जीवन गाणे गात होती. झुल्यावरती झुलत होती. कृतार्थ आयुष्य जगत होती. अचानक त्याची तब्येत बिघडते. मग मात्र पंचायत होते. तिची खूपच धावपळ होते, पण कशीबशी ती पार पडते. आता तो सावध होतो. लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो. वारसाची पुन्हा खात्री करतो. मृत्यूपत्राची तयारी करतो. दुसऱ्या दिवशी बँकेत जातो. पासबुक तिच्या हातात ठेवतो. डेबिट कार्ड मशीनमध्ये घालतो. तिलाच पैसे काढायला लावतो. पुन्हा तिला सोबत घेतो. वीज पाण्याच्या ऑफिसमध्ये जातो. तिलाच रांगेत उभं करतो. बिल भरायचं समजावून सांगतो. अचानक तिला सरप्राईज देतो. टचस्क्रीन मोबाईल हाती ठेवतो. वायफाय नेटची गंमत सांगतो. ऑनलाईन बँकिंग समजावून देतो. तिलाच सर्व व्यवहार करायला लावतो. नवा सोबती जोडून देतो. बाहेरच्या जगात ती वावरू लागते. प्रत्येक व्यवहार पाहू लागते. कॉन्फिडन्स तिचा वाढू लागतो. निश्चिंत होत तो हळूच हसतो. बदल त्याच्यातला ती पाहत असते. मनातलं त्याच्या ओळखत असते. थोडं थोडं समजत असते. काळजी त्याचीच करत राहते. एक दिवस वेगळंच घडते. ती थोडी गंमत करते. आजारपणाचा बहाणा करते. अंथरुणाला खिळून राहते. भल्या पहाटे ती चहा मागते अन किचनमध्ये धांदल उडते. चहात साखर कमी पडते तरीही त्याचे ती कौतुक करते. नाश्त्यासाठी उपमा होतो, पण हळदीच्या रंगात खूपच रंगतो. दिवसामागून दिवस जातो अन किचनमधला तो मास्टर होतो. कोणीतरी आधी जाणार असतं, कोणीतरी मागे राहणार असतं, पण मागच्याचं आता अडणार नसतं अन काळजीचं कारण उरणार नसतं. सहजीवनाचं नाणं उडत असतं. जमिनीवर ते पडणार असतं. आधी काटा बसतो की छापा दिसतो? प्रश्न एकच छळत असतो. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व प्रेमळ पती पत्नींना मनःपूर्वक समर्पित. तर मंडळी, कसा वाटला हा छापा आणि काटा? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.